त्रिवार ओंकार, ईशवंदना आणि गुरुवंदना करू आणि सो. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। श्री अरविंद शरणं मम, श्री अरविंद शरणं मम, श्री अरविंद शरणं मम, श्री मा शरणं मम, श्री मा शरणं मम, श्री मा शरणं मम। आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा हरिओम, तुमच्या सर्वांमधल्या ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन। मनामध्ये असा प्रश्न येतो की योग म्हणजे काय? तर 6व्या शतकात संस्कृतचे व्याकरणकार होऊन गेले महर्षी पाणिनी। या पाणिनींनी संस्कृत मधल्या प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती सांगितली। त्यात त्यांनी सांगितलं की योग हा शब्द युज धातूपासून आलेला आहे आणि युज धातूचा अर्थ आहे टू जॉईन, जोडणे म्हणजे युज। व काय जोडणे? योगाला काय जोडायचं? टू जॉईन आत्मा विथ परमात्मा अँड टू जॉईन माइंड विथ आत्मा इज कॉल्ड योग। तेव्हा योगाच्या अशा व्याख्या आहेत, योग म्हणजे आत्मा आणि परमात्माची युनियन, आत्म्याला परमात्म्याशी जोडणे आणि मनाला आत्म्याशी जोडणे म्हणजे योग। पण मग प्रश्न असा येतो की आत्मा आणि परमात्मा म्हणजे काय? कारण तेही आम्हाला ठाऊक नाही। तत्वज्ञानाची पार्श्वभूमी ज्यांना आहे त्यांना माहित असेल, पण काय आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेमध्ये असं सांगता येईल, शरीर सांभाळणारी जी शक्ती आहे त्याला आत्मा म्हणतात आणि विश्व सांभाळणारी जी शक्ती आहे त्याला परमात्मा म्हणतात। आता हे दोन प्रश्न स्वतःला विचारायचे प्रत्येकाने की शरीर सांभाळलं जातंय का? शरीरामध्ये मॅनेजमेंट आहे का? स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की तुम्ही फिलॉसॉफीचे ग्रंथ नंतर वाचा, अगोदर अॅनाटॉमी फिजिओलॉजी वाचा, म्हणजे ईश्वरावरची श्रद्धा पक्की होईल। हे कोणी सांगितलंय? स्वामीजींनी। अॅनाटॉमी फिजिओ, माझ्या आत काय आहे? आपल्या मेंदूमध्ये 850 पेक्षा जास्त रसायन तयार होतात। यातलं एक रसायन थोडं कमी जास्त झालं तरी जीवनाचा सत्यानाश होतो। सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन हे सगळे हॅपी हार्मोन्स आहेत आणि कार्टिसोल हे विषारी आहे। त्या कुठल्या तरी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता ना, हा सगळा केमिकल लोचा आहे, मानसिक त्रास म्हणजे केमिकल लोचा। हा आपल्या हातात आहे का? हे मी भाकरी खाल्ली, 5 प्रकारचे पाचक रस आहेत। लाळेमधनं टायलिन नावाचं विकर आतमध्ये जातं, तो पहिला पाचक रस। जठरामध्ये सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल असलेला जाठर रस, स्वादुपिंडामधून येणारा स्वादुरस ज्याच्यामध्ये इन्शुलिन असतं आणि पित्ताशयातनं येणारा पित्तरस आणि लघु अंत्रामध्ये तयार होणारा आंत्ररस, हे सगळे मिळून पचन करतात
हे पचन म्हणजे काय हो? खरंच गरज आहे का याची? एवढे आपले कष्ट वाचले असते पचन जर नसतं तर. काय बिघडतं? पचन का? तर आपण जो वनस्पतींचा आहार घ्यावा अशी अपेक्षा आहे, तो वनस्पतींचा आहार घेतल्यानंतर जे मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात, शरीर प्राप्त करतं, ते मॉलिक्युल्स शरीराला वापरता येत नाहीत ऊर्जा तयार करण्यासाठी. म्हणून त्याचं रूपांतर करावं लागतं पिष्टमय पदार्थांचं ग्लुकोजमध्ये, प्रथिनांचं अमिनो आम्लांमध्ये आणि स्निग्ध पदार्थांचं स्निग्धाम्लांमध्ये. मॉलिक्युल्स चेंज होतात. ही मोठी गुंतागुंतीची रासायनिक क्रिया आहे आणि ही जेव्हा होते तेव्हा ते ग्लुकोजच्या रेणूंची भाषा कळते आपल्याला. त्या अमिनो ऍसिड्सच्या रेणूंची भाषा कळते आणि मग ते पेशीमध्ये जाऊन कन्झ्युम होतात. ऊर्जा मिळते आणि ती आपण वापरतो सर्वत्र. आता केवढी कॉम्प्लिकेटेड क्रिया आहे गुंतागुंतीची. पण आपण कधी ही विचार करतो का आता मी भाकरी खाल्ली, आता मी पचवतो, चला इकडनं लाळ, इकडनं असं काही करतो का आपण? नाही. नेणिव्याच्या स्तरावरती या क्रिया चालतात. श्वास उच्छ्वास कसे चालतात? जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चालणारी क्रिया. श्वास घेतला की रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढते आणि उच्छ्वासाच्या केंद्राचं बटन दाबलं जातं मेंदूतलं आणि आपोआप आपण उच्छ्वास टाकतो. उच्छ्वास टाकला की रक्तातली ऑक्सिजनची पातळी कमी होते, मेंदूला संकेत जातो आणि मेंदूमधलं श्वासाचं बटन दाबलं जातं. तेव्हा हे केंद्र श्वास उच्छ्वास ऑटोमॅटिकली ऑपरेट होतात. आपण कोणी करतो? विचार करतोय. झोप लागते म्हणजे काय होतं? माहिती कोणाला? त्या सायकोलॉजिस्ट खूप आम्ही सायकोलॉजीचा जेव्हा पीजी करत होतो तेव्हा हा अभ्यास केला. त्या झोपेची व्याख्या केलेली. फार अवघड आहे ती व्याख्या. देअर इज अ प्रोजेक्शन ऑफ अल्कोहोल इन द सुपरफिशियल स्टेट ऑफ माइंड दॅट इज स्लीप. कळाली? नाही कळत व्याख्या, पण ऐकताना झोप लागते. शंकराचार्य म्हणतात, श्रीमद आद्य शंकराचार्य, आपला प्राण पुरीतच नाडीमध्ये शिरतो आणि मग आपल्याला झोप लागते. शंकराचार्य म्हणतात महर्षी पतंजली म्हणतात सगळ्या ज्ञानेंद्रियांची शटर डाऊन होतात. अभाव प्रत्यया लंबना निद्रा. अभाव होतो आणि निद्रा लागते. आपण कोणी याचा विचार केलाय का? नाही. सकाळी जागा झाल्यावर पहिल्या क्षणी सगळी मेमरी आपल्याला परत मिळते. नसती मिळाली तर गोंधळ झाला असता तर डोळे चोळत चोळत आपण उठलो असतो आणि वडिलांना म्हणालो असतो, कोण तुम्ही? आईला म्हटलो असतो, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. जीवनाचा बट्ट्याबोळ झाला असता. होत नाही. म्हणजे मॅनेजमेंट आहे की नाही विश्वात? बापरे बापरे. पंचांग बघा. सूर्य किती वाजून किती आज आहे 24 डिसेंबर 2023. 24 डिसेंबर 2024 ला सूर्य किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदाने उगवणार आहे हे आज पंचांगात लिहिलेलं आहे. यात सेकंदाचाही बदल होत नाही. केवढी मॅनेजमेंट आहे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही अॅनाटॉमी फिजिओलॉजी समजून घ्या, जॉग्राफी समजून घ्या, मग तुम्हाला कळेल ईश्वर काय आहे. ईश्वरावरती श्रद्धा असली पाहिजे पक्की. एकदा काय झालं, माझे गुरु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी स्वाध्याय कार्याचे प्रणेते त्याने आम्हाला एक गोष्ट सांगितली. काही लोक ईश्वराला मानत नाही, त्यांना आम्ही म्हटलं तर ते म्हणाले की त्यांना ही गोष्ट सांगा. आणि असं म्हणून त्यांनी गोष्ट सांगितली. त्यांच्या पोतडीमध्ये खूप गोष्टी होत्या आणि आम्हाला ते सांगायचे लहानपणी. आणि ते म्हणाले एका शाळेमध्ये चौथीचा भूगोलाचा तास चालू होता. भूगोल, जॉग्राफी, चौथी. आणि तो गुरुजी तो ग्लोब असतो ना पुठ्ठ्याची पृथ्वी, तो असा फिरवून शिकवत होते. एक मुलगा बंडू हुशार त्याने हात वर केला. तो म्हणाला, गुरुजी एक शंका. काय? गुरुजी पृथ्वी कोण फिरवतं?
तर ते गुरुजी म्हणाले, हे काय, हा काय प्रश्न झाला का? तुला दिसत नाही का पृथ्वी मी फिरवतोय? नाही नाही म्हणाले, खरी पृथ्वी कोण फिरवतो? तर गुरुजी खूप चांगले होते, इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट. माणसाने बौद्धिक प्रामाणिक असलं पाहिजे. ते म्हणाले, अरे बाळा, खरी पृथ्वी देव फिरवतो. त्याला आनंद झाला. ही वॉज सॅटिस्फाईड. घरी गेला तो. वडील त्याचे इंजिनियर. त्यांचा या देवावर विश्वास नव्हता. माणूस 4 बुक शिकला की त्या 4 बुकांचा इतका त्याला अहंकार होतो की तो म्हणतो व्हेअर इज गॉड. अरे तुझ्या 4 बुकांच्या ज्ञानाला किंमत किती? तू ईश्वराला आव्हान देतो. तर वडिलांचा विश्वास नव्हता. बंडू म्हणाला, आज आमच्या मास्तरांनी खूप चांगलं शिकवलं. काय? ते म्हणे, पुठ्ठ्याची पृथ्वी गुरुजी फिरवतात आणि खरी पृथ्वी देव फिरवतो. वडील म्हणाले, झोट. देव बिव कोणी पाहिलाय का? तो डोळ्याला दिसतो का? कानाला त्याचा आवाज येतो का? नाकाला त्याचा वास येतो का? जिभेला त्याची चव कळते का ईश्वराची? त्वचेला त्याचा स्पर्श होतो का? नाही. मग देव नाही. मग बाबा, पृथ्वी कशी फिरते? तो मुलगा म्हणाला. वडील म्हणाले, ऑटोमॅटिक. असे लोक अशीच उत्तर देतात, ऑटोमॅटिक चाललंय, बाय नेचर, ऑटोमॅटिक. तुला तो न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहित नाही का? गुरुत्वाकर्षण. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक पृथ्वी फिरते. मुलगा तेव्हा काहीच बोलला नाही. 2 दिवसांनी एके दिवशी संध्याकाळी आई वडील गेले बाहेर मार्केटमध्ये. दरवाजा लोटून घेतला. मुलाने घरामध्ये सगळी मिसमॅनेजमेंट केली. म्हणजे सगळ्या वस्तूंची जागा बदलली. याला मिसमॅनेजमेंट किंवा गोंधळ म्हणतात. म्हणजे काय? लिव्हिंग रूम मधला टीव्ही आहे, तो खेचत खेचत आणला बाथरूम मध्ये ठेवून दिला. बाथरूम मधले पाण्याची भांडे आणले, स्वयंपाकघरात फेकून दिले. स्वयंपाकघरातला गॅस आहे, तो पॅसेज मध्ये आणून ठेवला. गाद्या, उशा सगळं इकडचं तिकडे केलं. 2 दिवसात, 2 तासात त्या घराचं काय झालं असेल? कल्पना करा. 2 तासाने आले आई वडील आणि वडिलांनी उमरा ओलांडला, आतलं दृश्य पाहिलं आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ते म्हणाले, बंडू, काय बाबा, इकडे आहे. तो आला. कोणी केलं हे सगळं? बंडू म्हणाला, ऑटोमॅटिक, आपोआप झालं. वडील आणखी चिडले. ते म्हणाले, माझे केस काय उगीच पांढरे झालेत का? मला बनवतोस का? आपोआप कधी काही होतं का? तू घरात होता म्हणजे तूच केलं असलं पाहिजे. तेव्हा त्या बंडूने काय उत्तर दिलं? ते घरात सोन्याची फ्रेम करून लावलं पाहिजे. त्या बंडूने सांगितलं, बाबा, घरामध्ये मिसमॅनेजमेंट करायची असेल तरी ती मॅनेजर शिवाय शक्य नाही. मग हाऊ मॅनेजमेंट इज पॉसिबल विदाउट मॅनेजर? विश्वात आणि आपल्या शरीरामध्ये सगळीकडे मॅनेजमेंट आहे. आणि ही मॅनेजमेंट मॅनेजर शिवाय होते असं मानणं ही बौद्धिक दिवाळखोरी, इंटेलेक्च्युअल बँकरप्सी आहे. त्याच्या इतका मूर्ख माणूस जगात दुसरा नाही, जो ईश्वर नाही असं म्हणतो. अरे इतकी अद्भुत मॅनेजमेंट आहे, ही कोण सांभाळतं? मॅनेजर शिवाय शक्य आहे का मॅनेजमेंट? तोच ईश्वर. त्याला निर्गुण माना, सगुण माना. आमचे माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. तेव्हा योग याचा अर्थ, ही शरीर सांभाळणारी शक्ती विश्व सांभाळणाऱ्या शक्तीमध्ये एकरूप करायची. आणि हेच श्री अरविंदांना याची गती वाढवायची. हे होणार आहे प्रत्येकाच्या बाबतीत. आत्मा हा एक ना एक दिवस परमात्म्यामध्ये विलीन होणारच आहे. किती क्षुद्र आत्मा असो, किती क्षुद्र जीवन तो जगत असो, लाखो जन्म लागतील, पण उत्क्रांती करत करत तो कधीतरी जाणारच आहे तिथपर्यंत. निसर्ग यंत्र त्याला तिथपर्यंत नेणारच आहे उत्क्रांती करत. पण श्री अरविंद म्हणतात की एवढं का थांबायचं? एवढी वाट का पाहायची? मग आपण प्रयत्न नाही करू शकत? आपण साधना नाही करू शकत? आपण साधना केली तर परमात्मा लवकर खाली येईल आणि आत्मा उन्नत होईल आणि दोघांचं मिलन होईल आणि पृथ्वीचा कायापालट होईल. हेच मानवतेचं आरोहण आहे. हेच कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे पूर्ण योगात त्यांनी सांगितलं
आणि सावित्रीच्या माध्यमातून हा आध्यात्मिक प्रवास त्यांनी सांगितला. अद्भुत आहे, अद्भुत. माझे गुरु म्हणाले की हे बरोबर आहे, मन पण आत्म्याला नेऊन जोडायचं. आता पहिली व्याख्या आपण पाहिली, आत्मा परमात्म्याला जोडायचा. श्री अरविंद म्हणतात याची गती वाढवा. साधनेने याची गती वाढवता येते. दुसरं, मन आत्म्याला जोडायचं. आपलं मन बहिर्मुख आहे, सतत बाह्य विषयांच्या मागे धावतं, आहे की नाही? आणि त्यामुळे आपली उत्क्रांती होत नाही, उन्नती होतच नाहीये. विषय विषय विषय, भोग भोग भोग, डोळे, कान, नाक, सगळे इंद्रिय बाहेर धावत आहेत, बाहेर धावतात. मग काय करायचं? ही बाहेरची धाव आवरून त्यांना आतमध्ये वळवायचं, अंतर्मुख करायचं, इंट्रोवर्ट. आतमध्ये कोण आहे? आत्मा आहे. मग या मनाचं आत्म्याशी मिलन होईल आणि आत्म्याची थोडी जरी शक्ती मनाला मिळाली, प्रचंड मनस्सामर्थ्य तयार होतं. ध्यान करतोय आणि जीवनामध्ये दुबळा आहे असं होणारच नाही. अरे, परिस्थितीच्या छातीवर पाय देऊन तो पुढे जाईल. जीवनात कोणती समस्या आली, बकरीसारखं ब्या ब्या करणार नाही. अमृतस्य पुत्र हा. ज्ञानेश्वरांच्या जीवनाकडे बघा, तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे बघा, घाबरले नाही कुठल्याच समस्येला. तुकाराम महाराज लिहितात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढी भावो, न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा कर. शंकराचार्य जीवनातल्या समस्यांना घाबरले? अहो, त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला कोणी येत नव्हतं, 3 तुकडे करून स्मशानात घेऊन गेले. वैदिक धर्म बुडायला लागला होता. भारतात संपूर्ण क्रांती केली, 4 दिशांना 4 मठ स्थापन केले आणि वैदिक धर्माचा झेंडा रोवला. सांगितलं, आव्हान केलं जगातल्या सगळ्या संस्कृतींना, हिम्मत असेल आक्रमण करून दाखव. आज पाश्चिमात्य देशांमध्ये शंकर फिलॉसॉफी म्हणून ओळखली जाते आपली फिलॉसॉफी. इतका शंकराचार्यांचा अधिकार मोठा आहे, इतकं त्यांचं योगदान मोठं आहे. अत्यंत बुद्धिमान. माझे गुरु तर म्हणतात की श्रीमद आद्य शंकराचार्यांसारखा विद्वान झाला नाही आणि होणार नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा, हा त्यांचा अतिशय आवडता सिद्धांत. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, जग खोट आहे. ते का सांगितलं तो सुद्धा एक खूप मोठा विषय आहे. आणि जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा, याच्यावर प्रवचन करून काशीमधून ते एका बोळीमध्ये शिरले आणि येत होत काखोटीला शारीर भाष्याचा ग्रंथ. आणि बोळीच्या समोरून एक पिसाळलेला हत्ती शिरला. तो सगळ्यांना चिरडत येत होता, पिसाळलेला हत्ती. तो पाहिल्यावर शंकराचार्य आपला जीव वाचवत उलटे पळाले आणि त्याने आपला जीव वाचवला. त्यांच्यावर टीका करणारं टोळकं तिथेच होतं. ते गेले, शंकराचार्यांना गाठलं. ते म्हणाले, का हो, तुम्हीच म्हणता ना ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, हे मिथ्या जग आहे, मग या मिथ्या जगतातला हत्ती पण मिथ्या आहे, तुम्ही का पळाल? मिथ्या हत्तीला पाहून तुम्ही का पळाल? एका क्षणात आचार्यांनी उत्तर दिलं, यदि हस्ती मिथ्या पलायनपि मिथ्या. यदि हस्ती मिथ्या पलायनपि मिथ्या. तुम्ही का रडताय? हत्ती मिथ्या असेल तर माझं पळणं पण मिथ्या आहे. शंकराचार्यांसारखं खंडन कोणी केलेलं नाही. हे सगळे ऋषी श्री अरविंद भारताच्या भूमीवरती जेव्हा त्यांनी पाऊल टाकलं, तेव्हा क्षितिजावरती हे सगळे ऋषी त्यांना बोलवत. आणि म्हणून भारतीय संस्कृतीची सावली सुद्धा त्याच्यावर पडता कामा नये, अशी काळजी डॉक्टर कृष्ण घनघोषांनी घेतलेली असताना सुद्धा श्री अरविंद इथे आल्यानंतर वेद उपनिषदांच्या अभ्यासामध्ये रंगून गेले. तेव्हा हे सावित्री आख्यान जे आहे ते त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला. त्याच्यावर सुदैवाने मराठी आणि हिंदीमध्ये काही काही ग्रंथ आता उपलब्ध व्हायला लागलेले. यम घाबरवतो सावित्रीला, धमकावतो की हे मरते मानवा, तू येऊ नकोस. माणूस म्हणजे काय
तर फक्त विचारशक्ती असलेलं मातीचं ढेकूळ. तुला या प्रांतात प्रवेश नाही. तर कशाला येतेस तू? सत्यवानाला विसरून जा. आणि तुला सत्यवान का पाहिजे? प्रेमासाठी. अरे प्रेम शाश्वत नाही. प्रेम हा दिखावा आहे. प्रेम हे ढोंग आहे, फक्त ढोंग. प्रेम कालांतराने कमी कमी होत असतं. प्रेम टिकत नाही. तू परत जा, सत्यवानाला विसरून जा. ती म्हणते माझं प्रेम इतकं क्षुद्र नाहीये. ऑक्टेट लव म्हणजे दिव्य प्रेम. या दिव्य प्रेमाचं वर्णन भागवतामध्ये फार सुंदर केलेलं आहे. रास क्रीडेचं वर्णन करतात. लोकांना कळालं नाही ते. समीक्षक चुकीचा अर्थ काढतात त्याचा. हे काय करावं या समीक्षकांचं कळत नाही. रास क्रीडेचा किती चुकीचा अर्थ. आम्ही एका शिबिरात गेलेलो होतो. 1 महिन्याचं शिबिर होतं. आणि त्या आश्रमात आम्ही राहत होतो. आणि एक खूप मोठे विद्वान कुठल्या तरी काशीमधनं वगैरे वगैरे आलेले. कुठल्या काशीतनं नाही, सॉरी मला माहित नाही. कुठल्या तरी याच्यातनं आलेले होते. आणि भगवान श्रीकृष्णांचा योग याच्यावर त्यांचा विषय होता. आणि ते बोलत होते. आणि बोलता बोलता एकदम त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले की भगवान श्रीकृष्णांना 16,000 पत्न्या होत्या. आणि असं म्हणताना त्यांनी डोळा मिचकावला. मला इतका संताप झाला. व्याख्यान संपल्याबरोबर मी गेलो आणि म्हटलं तुम्हाला शोभतं का? इतके मोठे विद्वान तुम्ही, महान क्रांतिकारक योगेश्वर कृष्ण, त्याच्या जीवनावर असं गलिच्छ टिप्पणी करता. 16,000 पत्न्या का होत्या? याचं कारण माहिती तुम्हाला? प्राग ज्योतिषपूरचा राजा नरकासूर त्याने 16,000 तरुणींना बंदी केलेलं होतं. त्या प्राग ज्योतिषपुरावर हल्ला केला कृष्णांनी. त्याला मारलं. त्या स्त्रिया मुक्त झाल्या तरुणी. त्यांना घरी कोणी स्वीकारेना. समाज स्वीकारेना. निष्कलंक असताना सुद्धा. मला सांगा, आज 21वे शतक आहे. आजही एखादी मुलगीला पळून नेलं अतिरेक्यांनी. आणि त्या अतिरेक्यांकडे ती मुलगी 4 दिवस राहिली. तिला काहीच त्यांनी कलंक लावलेला नाही. पण ती राहिली. ती परत आल्यावर तिला घरात घेतील का? समाज स्वीकारेल का? लग्नाला कोणी तयार होईल का तिच्याशी? आज ही स्थिती आहे, तर 5,000 वर्षांपूर्वी काय असेल? त्या मुलींना एक तर जीव देणे, विहिरीत उडी मारून, किंवा वेश्या बनणं, याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून त्यांना सामाजिक सन्मान देण्यासाठी श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर लग्न लावलं. याचा अर्थ शारीरिक संबंध नव्हते. सामाजिक मानाचा दर्जा त्यांना दिला, की माझं कुंकू लाव तू. आणि मग श्रीकृष्णाची पत्नी म्हणून तुझ्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत? ही क्रांती आहे त्यांच्या जीवनातली. आणि समीक्षक चुकीचा अर्थ काढतो शब्दशः. असो. तेव्हा सत्यवान जो आहे, सत्यवान तुला कशासाठी पाहिजे? प्रेमासाठी. शारीरिक भूक असते हे. ती म्हणाली नाही, माझं प्रेम ईश्वराकडनं आलेलं आहे. आणि एका महान कार्यासाठी मला सत्यवानाची आवश्यकता आहे. काय महान कार्य? मला पृथ्वीचा कायापालट करायचा. मला संपूर्ण मानवतेचं आरोहण करायचंय. आणि त्यासाठी मला सत्यवान पाहिजे. आणि मी आणि ईश्वर एकच आहे. तेव्हा माझ्या इच्छेचा तुला सन्मान केलाच पाहिजे. तू तर ईश्वराच्या हातातलं एक शस्त्र आहे फक्त. पण मी आणि ईश्वर एक आहे. मी विश्वात्मक आहे. सत्यवान मला पाहिजे, कारण मानवतेचं आरोहण करायचं मला संपूर्ण. स्वर्गच आणायचा आहे. इथे श्री अरविंदांची क्रांती आपल्याला दिसते. श्री अरविंदांची क्रांती ही लावण्यमय क्रांती आहे. सौंदर्य आहे त्या क्रांतीमध्ये, सौंदर्य. जसं श्रीकृष्णांची क्रांती की संपूर्ण जगताचा उद्धार, संपूर्ण मानवतेचा उद्धार. आणि त्याच्या आडवे जे आले त्यांना मारलं त्यांनी. भगवान श्रीकृष्ण काही लेचेपेचे नव्हते. त्यांनी भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय, आतताई न मायंतम हन्यामाने विचारेन. आतताई माणूस असेल त्याला सांगत बसू नका. हा सामान्य माणूस आहे त्याला सांगा, उपदेशाने बदलेल. आख्यानं घ्या, प्रवचन घ्या, सांगा, तुमचाही अभ्यास पक्का होईल. मी तर बाबा, मी काही एवढा ज्ञानी नाहीये, पण तरी सुद्धा
मी का बरं 4 दिवस आख्यान आम्ही सगळ्यांनी आयोजित केलं, तर याचं कारण ते आख्यान घेतल्यामुळे माझा अभ्यास पक्का होईल, आमचा अभ्यास पक्का होईल, बाकी काय नाही. आणि ते सगळं श्री अरविंद आणि श्री मा यांच्या चरणी अर्पण, ते आपलं नाहीच आहे. पण याच्यातनं कोणाला जरी एक दोघांना जरी सावित्री आख्यान मूळ स्वरूपात वाचण्याची इच्छा जागृत झाली अंतःकरणामध्ये, तरी यशस्वी, आपलं काम झालं. आपलं काम भगवंत लिहून ठेवतो. तेव्हा सावित्रीला तुच्छ लेखतो, धमकावतो, भीती दाखवतो, यम सगळ्या नाना कृत्या करतो. सावित्री म्हणते नाही, तुला माझ्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे, माझी इच्छा ईश्वराची इच्छा आहे, आणि त्यामुळे तुला सत्यवान मला परत दिलाच पाहिजे. तू माझा कुठल्याही परिस्थितीत बुद्धिभ्रंश करू शकत नाही, कारण मी आणि ईश्वर एकच आहे. तेव्हा सावित्रीमध्ये प्रचंड असं तेज तयार होतं. जगन्माताच तिथे अवतार घेते आणि यम त्या देवतेचं दर्शन घेऊन तिथून अदृश्य होतो. आता ईश्वराच्या प्रांतामध्ये सावित्रीचा प्रवेश झालेला आहे. तिथे जी देवता अवतीर्ण झालेली, ती देवता सावित्रीला म्हणते की पृथ्वी आणि स्वर्ग ही वेगवेगळी जगत आहे. देवता शेवटचा प्रयत्न करते सावित्रीला आपल्या हट्टापासून परावृत्त करण्याचा. शेवटचा प्रयत्न देवता करते. आता यमाला काही यश नाही आलं, यम काही तिला परावृत्त करू शकला नाही. सावित्रीचा निश्चय पक्का आहे, तिचा संकल्प पक्का आहे की मला मानवतेची उत्क्रांती करायची संपूर्ण. मला एकटी माझी मुक्ती पाहिजे असेल तर ती केव्हाच मिळाली. सत्यवान आणि सावित्री दोघांची मनस्थिती हीच आहे. तेव्हा देवता तिला सांगते की स्वर्ग आणि पृथ्वी हे दोघं वेगवेगळे. मी आता सत्यवानाला स्वर्गात नेते, त्याच्या कर्मानुसार त्याला स्वर्गात मी नेते. मी तुझ्या पुढे दोन पर्याय ठेवतो. सावित्रीला ती दोन पर्याय ठेवते समोर, आणि त्याच्या समोर त्यातला एक पर्याय निवडण्याचं आव्हान. कोणते दोन पर्याय? एक, तू संपूर्ण पृथ्वीला विसरून जा आणि सत्यवानाबरोबर तू स्वर्गात ये. काय सुंदर पर्याय. आपण असतो तर पटकन निवडला असता, हो की नाही? दुसरा पर्याय ऐकला सुद्धा नसता. देवता ऑफर करते, देवता सावित्रीला सांगते तू सत्यवानाबरोबर स्वर्गात ये. तिथे सगळा दिव्य प्रेम, दिव्य आनंद, दिव्य शांती याचा लाभ तुला होईल, त्याचा आस्वाद तू घे, आणि हवे तितके युग तू जग. तिथे तुला मृत्यू पण, कारण स्वर्गात मृत्यू नाही, स्वर्गात तहान भूक नाही, स्वर्गामध्ये लालसा वासना आसक्ती काही नाही. तेव्हा तिथलं दिव्य प्रेम, दिव्य आनंद, दिव्य शांती यांचा तू आस्वाद घे, तू ये तिथे. हा पहिला पर्याय. आणि दुसऱ्या पर्याय ती सांगते, मी अशी व्यवस्था करते की सत्यवान स्वर्गात राहील आणि तू पृथ्वीवर राहशील. पण तुम्ही दूरस्थ आहात हे तुम्हाला कळणार पण नाही. अंतरात्म्यांनी तुम्ही एकरूप असाल, शरीराने तुम्ही फक्त वेगळे. अंतरात्म्याचं मिलन तुमचं अबाधित राहील, अशी व्यवस्था मी करते. सत्यवान स्वर्गात राहील, तू पृथ्वीवर राहून तुझं काम कर, पण अंतःकरणाने तुम्ही एक राहाल, अशी व्यवस्था मी करते. हे दोन पर्याय, दोन्ही भुरळ घालणारे. सावित्रीचा निश्चय मात्र इतका ठाम आहे, सावित्री हे दोन्ही पर्याय नाकारते. आणि ते म्हणते की सत्यवान आणि मी, तुला माहितीये का, देवतेला ती सांग, सत्यवान आणि मी आम्ही दोघंही स्वर्गातनं आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला पुन्हा तिथे का जायचं, आम्हाला स्वर्गच इथे आणायचं. म्हणून हे तुझे दोन्ही पर्याय मला नको. पृथ्वीचा स्वर्ग, पृथ्वीचा हा पृथ्वीचा स्वर्ग जो आहे तो आम्हाला करायचा, पृथ्वीचा स्वर्ग करायचा, आणि त्यासाठी सत्यवान हा पृथ्वीवरच मला परत हवा. सत्यवान हा पृथ्वीवरती मला परत हवा. आम्ही दोघं मिळून, सत्यवान आणि मी, आम्ही दोघं मिळून या पृथ्वीचा कायापालट करणार आहोत. देवता शेवटचा प्रयत्न करते. ती सांगते, सावित्री अगं तू हा वेडा हट्ट सोडून दे. सावित्री तू हा निष्फळ प्रयत्न करणं सोडून दे, हे काही फलद्रूप होणार नाही. कशाला करतेस हा हट्ट?
तेव्हा हा हट्ट सोडून दे, हा निष्फळ प्रयत्न तू करू नको. सावित्री म्हणते नाही, माझी इच्छा ती ईश्वराची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा तुला सन्मान करावा लागेल. आणि मग देवता सुद्धा हतप्रभ होते आणि देवता अदृश्य होते. मग ईश्वरी शक्तीचा ध्वनी तिला ऐकू येतो आणि ईश्वरी शक्तीचा ध्वनी तिला सांगतो की तुझ्या या सगळ्या गोष्टी प्रयत्नांवरती, तुझ्या या साधनेवरती मी संतुष्ट झालेलो आहे. तुला 4 वर मी मागायला परवानगी देतो. आता ती सावित्री कोणते 4 वर मागते? सावित्रीने ईश्वराकडे मागितलेले हे 4 वर, हे श्री अरविंदांचं पसायदान. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं. त्या ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचलं तर आजही आपल्याला डोळे भरून येतात, अश्रू येतात. किती छळलं समाजाने त्यांना. अहो, ज्यांच्या आई वडिलांनी विठ्ठल रुक्माईने इंद्रायणीच्या डोहात उड्या मारून आत्महत्या केल्या, त्या मुलांना जाग झाल्यावर काय वाटलं असेल? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई काय वाटलं असेल त्या? आणि तरीही 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी असे नेवास्याला त्या खांबाला टेकून बसले माऊली. 9,000 ओव्यांचा 9 दिवसात हा ग्रंथ सांगितला त्यांनी. लेखनिक लिहून घेत होता आणि शेवटच्या दिवशी ढसढसा रडायला लागले. डोळ्यातनं आनंद सुरुवात आणि म्हणाले पसायदान लिहून घे. ईश्वराकडे मागितलेला प्रसाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवा. काय सुंदर आहे एक एक शब्द. एक दिवस कधीतरी पसायदानावरती आपण एकत्र येऊया. आता हे जे पसायदान म्हणजे विष पिलं समाजाने दिलेलं आणि अमृत मुखामधून समाजावरती चिंपडलं, मानवतेला दिलं ज्ञानेश्वरांनी. तसं श्री अरविंदांनी हे आपल्यासाठी मागितलेलं पसायदानच. काय 4 वर मागितले? पहिला वर मागितला, मानवाची सध्याची स्थिती अत्यंत वाईट आहे की नाही वाईट? मान्य करावंच लागेल. कित्येक देशांमध्ये युद्ध चालू आहे. अहो, काय चालू आहे तिथे बघा ना. मी नावं घेत नाही. पण एका देशातल्या अतिरेक्याने दुसऱ्या देशावर हल्ला केला. तिथल्या स्त्रिया, पुरुष, मुलांना जाळून टाकलं. स्त्रिया पुरुषांना पकडलं, त्यांना जिवंत मारलं आणि त्यांचे अवयव काढून खाल्ले. हे जगाच्या पुढे सगळं अजून आलेलं नाहीये. किती भयानक आहे. मला सांगा विकृतीची याच्यापेक्षा खालची पातळी असेल का? यापेक्षा खालची पातळी असेल. राक्षस सुद्धा बरे. असं एकही पातक नाहीये जे माणूस करत नाही. आणि त्यामुळे मानवाची सद्यस्थिती कशी अत्यंत वाईट आहे, भीषण परिस्थिती. या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला शांती प्राप्त होऊ दे. बापरे. मला आठवतं माझे गुरु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी यांनी 2003 ला देह सोडला. त्याच्या आदल्या वर्षी ठाण्याला मुलुंडला षण्मुखानंद हॉल आहे, तिथे त्यांचा वाढदिवस साजरा आहे, जन्मदिवस. व्हीलचेअरवर होते आणि सगळे आम्ही असे बसलो आणि त्यांनी बोलावं म्हणून सगळे त्यांना आग्रह करत होते. त्यांची कन्या त्यांना आग्रह करत होते, पण ते बोलतच नव्हते. 15 मिनिटं शांत बसलेले आणि फक्त 15 मिनिटानंतर तोंडातून शब्द बाहेर पडले आणि ते काय म्हणाले, अक्षरशः आजही अश्रू डोळ्यामध्ये दाटून येतात ते ऐकल्यानंतर, त्याचं स्मरण झाल्यानंतर. ते म्हणाले, वरती आकाशाकडे पाहून म्हणाले, ईश्वरा, माझे स्वाध्यायी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुझं काम करत आहे. ईश्वराचं काम करणं अत्यंत प्रतिकूल, अरविंदांचं सुद्धा काम करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे, अनुकूल नाहीये. किती अडथळ्यांना मात करावी लागते. तेव्हा हे सगळे आध्यात्मिक लोक आपल्यातलेच हे सगळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतायत. हे काम करताना त्यांची गतजन्मीची कर्म त्यांना आडवी येतील. मागच्या जन्मी आपण काय केलेलं आडवी येतील, ती अडथळा बनतील, त्रास देतील आपल्याला. ईश्वरा, मी माझ्यासाठी कधीच आयुष्यात मागितलं नाही,
एवढंच मागतो, जे लोक ईश्वराचं काम करतात त्यांच्या मार्गात जर गतजन्मीची कर्म आडवी आली तर ती तू पुसून टाक. हेच श्री अरविंद सावित्रीच्या माध्यमातून ईश्वराकडे मागताय की इतकी भयानक परिस्थिती मानवतेची आहे, पण तरी सुद्धा त्याला शांती प्रदान कर. अत्यंत भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा मानवामध्ये एकत्व निर्माण होऊ दे. आजची शोकांतिका काय माहिती का? असुर लोक शक्तिमान झालेले आहेत ही नाही, सात्विक लोक घरात कड्या लावून बसले. मला काय त्याचं, मला काय घेणे, मी टीव्हीवरती सिरियल पाहतो, माझा पगार चालू आहे, मला 2 वेळचं व्यवस्थित मिळतं, पंचपक्वान्न मी खातो, जगाचं काही होऊ दे, असा विचार करून सात्विक लोक घरात कड्या लावून बसलेले. आणि ही आजच्या जगाची शोकांतिका आहे. असुर ताकदवान का होतात? सात्विक लोक गप्प बसले तर. त्यामुळे आपल्याला काय गरज आहे? आपल्याला कडी उघडून बाहेर पडण्याची गरज. जग सुंदर करण्यासाठी मला बाहेर पडायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. तेव्हा त्यांच्यामध्ये एकत्व निर्माण होऊ दे, ही सावित्रीने मागणी केलेली. एकत्व निर्माण होऊ दे. तिसरी, दुःखितांना आधार देण्याची शक्ती त्यांना प्रदान कर. बापरे, दुःखितांना आपण काय आधार देणार हो? पण ही शक्ती श्री अरविंदांनी आपल्यासाठी मागून घेतली ईश्वराकडून. दुःखितांना आधार देण्याची शक्ती त्या मानवाला प्रदान कर आणि सर्व मानवांना तुझं प्रेम, कृपा आणि आनंद प्राप्त होऊ दे. तुझं प्रेम, कृपा आणि आनंद प्राप्त होऊ दे. ईश्वर संतुष्ट होतो, तो तथास्तु म्हणतो आणि सावित्री मूळ स्थितीमध्ये परत येते. परत जंगलातला तो प्रसंग, ते दृश्य मी आपण खरंच हे संक्षिप्त बघितलंय अत्यंत. सावित्री त्या झाडाखाली बसलेली आणि तिच्या मांडीवरती सत्यवानाचं मस्तक आहे. सत्यवान जागा होतो, खडबडून जागा होतो आणि त्याला कळतच नाही. तो म्हणतो, सावित्री तू मला कुठे नेलस, कुठे कुठे फिरवून आणलंस, वेगवेगळ्या देशात प्रांतात कुठे कुठे फिरवून आणलं, हे काय झालं, मला मला काय आठवतच नाहीये. तेव्हा सावित्री त्याला सांगते की तुम्ही आलात, आता आपल्याला महान कार्य करायचं, आपल्याला या पृथ्वीचा कायापालट करायचा, संपूर्ण मानवतेची उत्क्रांती करायची, या पृथ्वीवरती स्वर्ग आणायचा, परमतत्वाला खाली आणायचा. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. सावित्री आणि सत्यवान घरी येतात. दिवससेनाला दृष्टी येते, त्याला त्याचं गतवैभव परत मिळतं आणि अशा रीतीने जगन्मातेच्या साथीने सत्यवान आणि सावित्री हे दोघ जण पृथ्वीचा कायापालट करतात. इथे सावित्रीचं आख्यान संपतं. हे आध्यात्मिक, याच्यासाठी जी आध्यात्मिक साधना आपल्याला करायची अतिमानसात जाण्यासाठी, त्याच्यासाठी एक 4-5 गोष्टी श्री अरविंदांनी महत्वाच्या सांगितल्या. त्यातली एक आहे अभिप्सा. अभिप्सा म्हणजे त्याग, सॉरी, अभिप्सा म्हणजे तळमळ, अभिप्सा. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली त्याग, त्याग. आणि तिसरं सांगितले समर्पण. चौथी सांगितली श्रद्धा आणि 5वी तपस्या. तेव्हा अभिप्सा, त्याग, समर्पण, श्रद्धा आणि तपस्या या पंचसूत्रीवरती साधना जर आपण केली तर आपल्या याच्यामध्ये परिवर्तन. तेव्हा खरोखर इतकं सुंदर आहे. विश्वाचा बादशाह माझ्या बरोबर आहे, इथून सुरुवात आपल्याला करायची आहे की ईश्वरी शक्ती सतत माझ्या बरोबर आहे आणि त्यामुळे मला घाबरायचं कारण नाही. मी आध्यात्मिक साधना करत करत वर जाऊ शकतो. हा विश्वास, या विश्वासाने सतत ईश्वराशी अनुसंधान बांधायचं आणि सतत ईश्वराशी अनुसंधान बांधलं की आपल्यात हळूहळू परिवर्तन व्हायला लागेल आणि परमतत्व सुद्धा आपल्यासाठी काय. हाच श्री अरविंदांचा पूर्ण योग आहे. तेव्हा तो माझ्या बरोबर आहे, ईश्वराची शक्ती माझ्या बरोबर आहे. माझ्या गुरूंचा एक छोटासा दृष्टांत सांगतो. ते म्हणाले, लहानपणी जानवं का घालायचं मला कळत नव्हतं. जानवं का घालायचं, मी अनेकांना विचारलं.
तर त्याने सांगितलं की त्याच्यावर देवतांची प्राणप्रतिष्ठा असते वगैरे वगैरे. पण हे काही सॅटिस्फॅक्टरी आन्सर नव्हतं, समाधानकारक उत्तर नव्हतं. जानवं का घालत? शेवटी जानवं खुंटीला काढून ठेवायचं या निष्कर्षापर्यंत मी आलो. बुद्धिमान माणसं हे बुद्धीवर घासून घेतात सगळ्या गोष्टी. पण ते म्हणाले त्यावेळेला नेमका इंग्लंडच्या इतिहासावरचं एक पुस्तक मी वाचत होतो. त्यात एक प्रसंग असा होता, इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज हा प्रजाहित दक्ष होता. तो वेश बदलून प्रजेमध्ये फिरायचा आणि प्रजेची सुखदुःख जाणून घ्यायचा. तर असा एकदा सैनिकांमध्ये पण काही दुःख असतील म्हणून सैनिकांमध्ये त्याला जायचं होतं, म्हणून त्याने घेतला भिकाऱ्याचा वेश. राजाने, इंग्लंडचा राजा, त्याने भिकाऱ्याचा वेश घेतला आणि सैनिकांच्या छावण्यांमध्ये तो फिरायला लागला. एका छावणीमध्ये मुकादम ड्युटी करून आलेला होता 8 तासाची, थकलेला, आणि असा टेबलावर पाय ठेवून झोपला होता. हा भिकारी म्हणजे भिकाऱ्याच्या वेशातला राजा तिथे गेला, त्याला उठवलं आणि म्हणाला, पील्सबर्गला जाण्याचा रस्ता इकडेच आहे का? पील्सबर्ग हे एक गाव आहे इंग्लंड मधलं. तर पील्सबर्गला जाण्याचा रस्ता इकडेच आहे. तो मुकादम म्हणाला, जा रे, मला त्रास नको देऊ, मी आता ड्युटी करून आलेलो, जा आउट. याने त्याला परत बेकार आहे. अरे का माझ्याशी असा वागतो? मी तुला फक्त पत्ता विचारतो, पील्सबर्गला जाण्याचा रस्ता इकडेच आहे का? असं नाही वागू माणसाने माणसाशी. मुकादमाला इतका राग आला की हा एक तर माझी झोप मोडतोय आणि त्यात वरून मला उपदेश करतो. मिलिटरीचा असतो. मुकादम उठला आणि त्याने या भिकाऱ्याला एक लाथ मारली. लाथ मारली. भिकारी म्हणजे भिकाऱ्याच्या वेशातला इंग्लंडचा राजा धुळीत जाऊन पडला. कपडे झटकत उठला आणि मुकादमाला म्हणाला, का हो इतके वाईट वागलात माझ्याशी? मी तुम्हाला काय फक्त पील्सबर्गचा रस्ता विचारला आणि तुम्ही लाथ मारली मला. इतके अनितिमान भ्रष्ट वागणूक माझ्याशी केली. माणसाने माणसाशी असं वागू नये. का वाईट वागलात माझ्याशी? मी पण तुमच्यासारखा मिलिटरीत. भिकारी म्हणाला. मुकादम म्हणाला, कोण आहे तू? मिलिटरीमध्ये कोण आहे? तुम्ही ओळखा. अरे तू साधा ते काय ते निरोपे असशील, सैन्यामधला निरोप देणारा मेसेंजर, निरोपे असशील. नाही नाही म्हणे, त्याच्याही वरचा आहे. त्याच्यावरचा? मग तो तोफेमध्ये गोळे भरणारा गोलंदाज म्हणतात. तो गोळे भरणारा असशील तू, तोफेमध्ये गोळे भरणारा. नाही नाही म्हणे, त्याच्याही वरचा. त्याच्याही वरचा. मग तू त्या पायदळामधला सैनिक असशील एखादा, मिलिटरी मॅन, सोल्जर. नाही नाही म्हणे, त्याच्याही वरचा. त्याच्याही वरचा म्हटल्यावरती मुकादम म्हणाला, तू माझ्यासारखा मुकादम आहे का? तो भिकारी म्हणतो, नाही नाही, त्याच्याही वरचा आहे. आता त्याच्याही वरचा म्हटल्यावर मुकादमाचे पाय खाली येतात, कारण हा समोरचा आपल्यापेक्षा सिनियर झाला. मग त्या पुढे खूप डिग्र्या आहेत. सेकंड लेफ्टनंट आहात का, लेफ्टनंट आहात का, प्रत्येक वेळेला तो म्हणायचा त्याच्यावरचा त्याच्यावरचा. बापरे बाप. मुकादम थरथर कापायला लागला. मग तो म्हणाला, बापरे, तुम्ही इंग्लंडच्या मिलिटरीचे कॅप्टन आहात का? कारण कॅप्टन हा तिन्ही दलांचा प्रमुख असतो इंग्लंडच्या मिलिटरीत. तेव्हा इंग्लंडचे मिलिटरीचे कॅप्टन आहात का तुम्ही? तो भिकारी म्हणाला, नाही, त्याच्याही वरचा. आता मात्र मुकादमाच्या कपाळाला घाम आला, गात्र थरथर करायला लागली. तो म्हणाला, कॅप्टनच्या वर? कॅप्टनच्या वर एकच जण असतो, इंग्लंडचा राजा. तुम्ही इंग्लंडचे राजे साहेब आहात? तो म्हणाला, हो, मी इंग्लंडचा राजा. काय त्या मुकादमाची स्थिती झाली असेल. त्याने कमरेचं पिस्तूल काढलं, त्या भिकाऱ्याकडे दिलं, राजाकडे, आणि म्हणाला, नाव शूट मी, मला गोळी घाला. अहो, इंग्लंडच्या राजाला कोणी शिवी दिली तरी त्याला आम्ही मारतो. मी तुम्हाला लाथ मारली. इंग्लंडच्या राजाने ते पिस्तूल त्याच्याकडे परत दिलं आणि म्हणाला, मी तुला मारणार नाही, पण तुला शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण तू चूक केली. मला सांग, 5 मिनिटापूर्वी तुझं वर्तन कसं होतं? बिहेवियर एकदम वाईट, एकदम नीच, एकदम भ्रष्ट, एकदम अनितिमान. आणि आता 5 मिनिटात तुझं वर्तन बदललं. का बदललं? कसं झालं? एकदम सभ्य,
एकदम नीतिमान, एकदम चांगलं वर्तन. आता तू चांगला वागतोय माझ्याशी, तुझ्या वर्तनात हा बदल कसा काय झाला? एकच, तुझी अंडरस्टँडिंग बदलली. तुला कळालं की इंग्लंडचा बादशाह माझ्या बरोबर. माझे गुरु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी म्हणाले की इंग्लंडचा बादशाह माझ्या बरोबर आहे. हे कळाल्यामुळे जर माझं वर्तन इतकं बदलत असेल, तर विश्वाचा बादशाह माझ्या बरोबर आहे हे कळालं तर विश्वाचा बादशाह माझ्या बरोबर आहे. आणि हे समजावं म्हणून ऋषींनी आपल्याला जाणवं दिलं, म्हणून त्यांनी आम्हाला जाणवं घातलं विधीपूर्वक, पूजनीय दादांनी, की जाणवं घाला. ते म्हणाले विश्वाचा बादशाह बरोबर आहे, ही जाणीव निर्माण होते तेव्हा सावित्रीचं आख्यान 4 दिवस आपण ऐकलं. आणि बाकीचे ज्यांना जमलं नसेल काही अडचणीमुळे, त्यांना रेकॉर्डिंग आपण पाठवूया. सावित्रीवरती काही हिंदीतनं पुस्तक आहेत. श्री अरविंदांचा दिल्लीमध्ये खूप सुंदर आश्रम. त्या आश्रमात आम्ही काही दिवस होतो. नैनितालला होतो. 15 दिवस नैनितालला. 2 शिबिरं घेण्याचा योग मला आला. आणि त्यानंतर 2 दिवस दिल्ली आश्रमात होतो. तिथनं काही पुस्तकं आणली. ती खूप सुंदर आहे. त्यांची नावं, हे रेकॉर्डिंग मी ग्रुपवर टाकेल. तुम्ही युट्यूब चॅनल जे आहे महर्षी पतंजली योग संस्कार निकेतन नावाचं, त्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट केलं की तुम्हाला खाली हे सगळं मिळेल. त्याच्यामध्ये आम्ही टाकू उद्या. एक छोटीशी कविता ऐकवतो आणि थांबतो. कवितेचं नाव आहे चिडिया. ईश्वराचं काम करणारे, मग श्री अरविंदांनी सांगितलेलं काम असो, श्री माननी सांगितलेलं काम असो, हे जे काम करायचं आपल्याला, मानवतेचं काम करायचं, हे काम करत असताना अनेक जण आपला पाय खेचायचा प्रयत्न करतात. अनेक जण आपल्याला नाउमेद करण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही आपल्याला काम करत जायचं असतं पुढे, शांतपणे, हळूहळू काम करत राहायचं असतं. त्याला काय परिणाम त्याचा काय होतो, यश अपयश काय मिळतं, सगळं त्याला त्यांच्या चरणी, अरविंदांच्या चरणी अर्पण करायचं, श्रीमानच्या चरणी अर्पण. आपण काम करत राहायचं. आणि हा संदेश देणारी कविता चिडिया. एक तालाब के किनारे इमारत को लग गई थी आग. एक तालाब के किनारे इमारत को लग गई थी आग. मच गई अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग में पानी डाला. कुछ लोगों ने आग में पानी डाला. कुछ लोगों ने आग पर पानी डाला. कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी वक्त पेड़ पर बैठा हुआ कौवा बोला, चिड़िया बहन ये तुम क्या कर रही हो. चिड़िया बहन ये तुम क्या कर रही हो. सुई की नोक से समस्या का ताला खोल रही हो. अरे तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. अरे तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे कौवे भाई मैं तेरी बात को मानती हूँ. मेरे कौवे भाई मैं तेरी बात को मानती हूँ. चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. मैं तो केवल इतना ही जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. तर आपल्याला यासाठी काम करायचं. जगाच्या इतिहासामध्ये कुठेतरी कोपऱ्यात आपलं नाव लिहिलं जाईल, भगवंताच्या डायरीत आपलं नाव लिहिलं जाईल, म्हणून आपल्याला काम करायचं. तेव्हा इथे मी माझ्या वाणीला विराम देतो आणि रेकॉर्डिंग थांबल्यानंतर एक सूचना सांगायची ती सांग. हरिओम. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. चैतन्य सर